नाथ महाराज बोलतात, जर आपण भगवान परमात्म्याचं आवडीने नाम घेतलं तर देव त्या नामधारकाची संपूर्ण चिंता वाहतो. तो साधक म्हणला, महाराज तुमचा देव निस्ती चिंताच वाहतो का? नाथ महाराज म्हणले, नको खेद करू. कोणत्या गोष्टीचा, व्यवहारामध्ये कुठल्याही गोष्टीचा खेद करण्याची गरज नाही. मग महाराज आमचा खेद कोण वाहतो? लगेच उत्तर दिलं, पती लक्ष्मीचा. जाणत असे लक्ष्मीचा पती असणारा परमात्मा संपूर्ण विश्वाचा सांभाळ करतो. तुम्हा आम्हा मानवी जीवाचा का करणार नाही? सकळ जीवांचा करीतो सांभाळ. मुंगीपासून तर ब्रह्मलोकापर्यंत सांभाळ करणारा देव आहे. आपलाही सांभाळ तोच करतो. तुझं मोकलील ऐसे नाही. महाराज तुमचा देव आवडीने नाम घेतल्यावर चिंता वाहतो. बर, आवडीने नाम घेतल्यावर तुमचा देव खेदही वाहतो. आवडीने नाम घेतल्यावर तुमचा देव आमचा सांभाळही करतो. आवडीने नाम घेतल्यावर आम्ही ज्या स्थितीमध्ये राहिलो तर आमच्या जीवनात फायदा काय? आमच्या कर्माच्या बाबतीत काहीतरी सांगाल ना? नाथ महाराज म्हणले, मनुष्याला मागच्या जन्मातलं नाही तर अनेक जन्मातलं कर्म भोगण्याकरता जन्माला यावंच लागतं आणि ते कर्म भोगून जीवन संपावं लागतं. पण या मनुष्य जन्मामध्ये जीवन जगत असताना श्री गुरूंच्या माध्यमातून, संतांच्या माध्यमातून परमात्मा मिळाला तर हरीच्या कृपेने त्याचा नाश होतो. मग हरीची कृपा होण्याकरता साधकाने एकच करत जावं, हरिमुखी गाता हरपली चिंता. मुखाने परमात्म्याचं हरी हरी नाव गा, किंबहुना देव चिंता वाहील. अभंगाचा सरळ सरळ शब्दाचे अर्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. आता उर्वरित वेळेत उरलेल्या अभंगाचं चिंतन करू. विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा. आपण सर्व वारकरी संप्रदायातले पायिक मंडळी आहोत. जो वारकरी असेल त्याचा हरिपाठ पाठ असेल, जो वारकरी नसेल त्याचा हरिपाठ पाठ नसेल. वारकऱ्यांच्या पाठातला शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा हरिपाठ या प्रकरणातील देव प्राप्तीचे साधन सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल उगत झोपतात त्याला आराम म्हणतात. उगत झोपतात त्याला आराम म्हणतात. वाम मार्गाने कमवलं त्याला हराम म्हणतात. मेलेला कधी सुटत नाही त्यावेळेस हे राम म्हणतात. मित्रासारखा वागतो त्याला सकाराम म्हणतात. कायम एक प्रतिवता पाळतो त्याला सीतेचा राम म्हणतात. अखंडपणे रामाचं दासत्व केलं ना त्यांना संत रामदास म्हणतात. साक्षात देवांना सुद्धा पायाचं दर्शन घेण्याकरता वैकुंठाचा त्याग केला ना त्या साधूला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. आणि ज्यांच्या हाताखाली परमात्मा 36 वर्ष नांदतो ना त्यांना शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात. विठ्ठल नाथ महाराज संत आहेत, नाथ महाराज शांत आहेत, नाथ महाराज श्रीमंत आहेत. संतांच्या मांदियाळीमध्ये माझ्या नाथ महाराजांचा दुसरा नंबर आहे. ज्ञानोबरायांनी ह्या वारकरी संप्रदायाचा पाया रचला, पण या पायाला माझ्या नाथ महाराजांनी खांबाच्या रूपाने आधार दिला. खांब दिला भागवत. नाथ महाराज संत आहेत, नाथ महाराज शांत आहेत, नाथ महाराज श्रीमंत आहेत. नाथ महाराज श्रीमंत कसे? अहो पंढरी श्री पांडुरंग परमात्मा माझ्या नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष काम करतो. कावडीने पाणी ज्या भरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंदी त्यांचे पाय. नाथ महाराजांच्या घरी परमात्मा 36 वर्ष नांदतो.
नाणं वेगळं आणि काम करणं वेगळं. काळाच्या ओघानुसार पाहिलं तर नाणं हा शब्द आता कळणार नाहीये, कारण पूर्वीच्या काळामध्ये सुना सासवांच्या हाताखाली नांदत होत्या. आता कालाय तस्मै नम, आता सासवांना सुनांच्या हाताखाली नांदण्याची वेळ येते. नातांच्या हाताखाली परमात्मा 36 वर्ष नांदतो, म्हणजे वाटेल ते काम करतो, एवढा मोठा नाथ महाराजांचा अधिकार. विठाला विठाला मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक माणसाला, प्रत्येक जीवाला अपेक्षा कशाची हो? वय खामकर महाराज, सुखाची. प्रत्येकाला अपेक्षा सुखाची, पण सुख भेटतं का? जे भेटायचं ते भेटत नाही, जे नकोय ते भेटल्याशिवाय राहत नाही. ज्याचं तोंड पाळल्यानंतर काम होत नाही, ते 6:45 राम राम घातल्याशिवाय राहत नाही. ज्याचं तोंड पाळल्यानंतर काम होतात, ते रात्रीच्या 8 वाजेपर्यंत भेटत बाजारात जातो. ज्याच्याकडून पैसे घ्यायचे ना, तो भेटतच नाही, आणि ज्याला द्यायचे ना, तो अलीकडच्या कोपऱ्यावर राम राम घातल्याशिवाय राहत नाही. लक्षपूर्वक ऐका, आपलं पण तसंच झालेलं आहे. या जन्म आणि मृत्यूच्या मार्गावर चाललेला हा प्रवास, या प्रवासामध्ये सर्वांना सुखाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा आहे, पण आपला सुखाकरता प्रयत्न चालू नाहीये, आपला संसार चांगला होण्याकरता प्रयत्न चालू आहे. विठाला हरिपंत नावाचा साधक नाथांच्या जवळ गेला. काहू नाथ महाराज, आमच्या वाड वडिलांना परमार्थ केला, आमच्या आजोबाने सुद्धा परमार्थ केला, तोच परमार्थ आमच्या पंजोबाने सुद्धा केला, आणि आम्ही सुद्धा करतोय ना, पण त्या परमार्थाच्या दिशेने अजून देवाची प्राप्ती झाली नाही. नाथ महाराज म्हणले, देवाची प्राप्ती झाली नाही, मग तुला देवाची प्राप्ती करून घ्यायची ना, मग एकच कर, अभंगाचं पहिलं हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. महाराज परमार्थ करा, भक्ती करा, देवदेव करा म्हणता. मनुष्य जन्म मिळाला म्हणून भगवंताचं भजन केलं पाहिजे. देवाच्या प्राप्ती करता आमच्या आजोबांनाही परमार्थ केला, तोच परमार्थ आमच्या पंजोबाने सुद्धा केला, आणि आम्ही सुद्धा करतोय ना, पण त्या परमार्थाच्या दिशेने अजून देवाची प्राप्ती झाली नाही. आणि देवाची प्राप्ती होण्याकरता नाम चिंतन करा. तो साधक म्हणला, कसं करा? नाथ महाराज म्हणले, असं करा, आवडीने भावे. स्वतःच्या अंतकरणात काय पाहिजे? देवाविषयी आवड. सोपं सांगतो तुम्हाला, काही माणसाच्या जीवनात आवड आहे पण सवड नाही, काहींच्या जीवनात सवड आहे
पण आवड नाही. काहींच्या जीवनात आवडही नाही आणि सवडही नाही. देव प्राप्ती करता नामचिंतन आवडीनं केलं पाहिजे. आवडीने भावे हरिनाम गावे हा नाथ महाराजांचा गाथ्यातला दुसरा अभंग आहे. महाराज भगवंताचं नामचिंतन आवडीने केलं तर फायदा. महाराजांनी फायदा सांगितला. कारण कुठलाही जीव फायदा असल्याशिवाय कुठलीच गोष्ट करायला तयार नाहीये. एखाद्या कंपनीत जरी जागायचं असलं तर आधी विचारलं जातं पगार किती आहे. मग आम्हाला नामचिंतन करायचंय, भक्ती करायची आहे. नेमकं भक्ती नामचिंतन करून फायदा महाराजांनी सांगितला. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. महाभारतामध्ये पांडवांचं युद्ध ठरलं. युद्ध ठरल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे मदतीची याचिका मागण्यासाठी दुर्योधन आणि अर्जुन गेले. दुर्योधन अगोदर गेला. भगवान परमात्मा झोपलेले होते. दुर्योधन पायापाशी जाऊन बसला आणि अर्जुन मागून गेल्यानंतर भगवंताच्या डोक्यापाशी बसला. भगवान परमात्मा उठले. भगवंताने विचारला, ए अर्जुना कधी आलास, कशासाठी आलास. पाठीमाग दुर्योधन उभा होता. दुर्योधन म्हणला, देवा त्याच्या अगोदर मी आलोय, मला विचार. देव म्हणले, अरे तू जरी आला असला तू माझ्या डोक्यापाशी बसलाय. बरं जाऊ दे, तुम्ही कशासाठी माझ्याकडे आलात. दोघांनी सांगितलं, देवा महाभारताचं युद्ध ठरलंय. देव म्हणले, माहिती मला. मग देवा तुझ्याकडे मदतीची याचिका मागण्यासाठी आलोय. देवाने दोघापुढे दोन विकल्प ठेवले. देवानं सांगितलं, एका बाजूने माझा 56 कोटी यादव सैन्य लढण आणि एका बाजूने मी एकटा लढण. ज्या बाजूने मी एकटा लढण त्या बाजूनं हातात शस्त्र घेणार नाही, अस्त्र उचलणार नाही. 4 चांगल्या गोष्टी सांगन. ए दुर्योधना पहिल्यांदा आलास ना, मग माग काय पाहिजे तर. दुर्योधन म्हणला, देवा मला तू नको. तिथं का खिचडीची पंगत थोडी द्यायचाच असेल तर 56 कोटी यादव सैन्य दे. देव म्हणले, घेऊन टाक. पान आणि सुपारी दुर्योधनाच्या हातात दिली आणि आता देव अर्जुनाकडे वळला. अर्जुनाला विचारलं, ए अर्जुना काय पाहिजे माग. अर्जुन म्हणला, देवा मला काही नको, मला फक्त तू पाहिजे. ऐका गड्या, पुढं फार सुंदर आहे. पान आणि सुपारी घेऊन दुर्योधन राजदंडाच्या पायऱ्या उतरत होता. भगवान परमात्म्यापाशी अर्जुन उभा होता. भगवंताकडे अर्जुनाकडे पाहून देव हसला. अर्जुनानं विचारलं, हे देवा का हसलात. त्यावेळी देव बोलू लागले, ऐका अर्जुन, अर्जुन हार तो तेरी पक्की है. अर्जुन हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. माखन तो दुर्योधन ले गया, तेरे 5 बचा खाली छास. अर्जुन होता महाराज. बंदुकीतून गोळी निघावा असं उत्तर दिलं. भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. अरे माखन से क्या लेना मुझे, माखन चोर है मेरी पास. अर्थातच तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी
नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, व्यवहारामध्ये कुठल्याही गोष्टीचा खेद करण्याची गरज नाही. आपला खेद वाहणारा परमात्मा आहे. संपूर्ण विश्वाचा सांभाळही तोच करतो. सकळ जीवांचा करीतो सांभाळ. मुंगीपासून तर ब्रह्मलोकापर्यंत सांभाळ करणारा देव आहे. आपलाही सांभाळ तोच करतो. तुझं मोकलील ऐसे नाही, फक्त साधकाने देवाने ठेवलं तसं राहत जावं. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. भगवान परमात्मा भक्ताला दुःखातही ठेवतो आणि सुखातही ठेवतो. आलेले आघातही निवारण तोच करतो आणि वेळोवेळी संकटही तोच आणतो. तो साधक म्हणला महाराज सगळं झालं गाड्या, पण आमच्या कर्माच्या बाबतीत काहीतरी सांगाल ना. नाथ महाराज म्हणले मनुष्याला मागच्या जन्मातलं नाही तर अनेक जन्मातलं कर्म भोगण्याकरता जन्माला यावंच लागतं आणि ते कर्म भोगून जीवन संपावं लागतं. पण या मनुष्य जन्मामध्ये जीवन जगत असताना श्री गुरूंच्या माध्यमातून संतांच्या माध्यमातून परमात्मा मिळाला तर हरीच्या कृपेने त्याचा नाश होतो. मग हरीची कृपा होण्याकरता साधकाने एकच करत जावं. हरिमुखी गाता हरपली चिंता. मुखाने परमात्म्याचं हरी हरी नाव गा, किंबहुना देव चिंता वाहील. मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना सर्वांना चिंता आहे. चिंता आहे ती अशी ती कोणला सोडत नाही. चिंता करण्यापेक्षा चिंतन करा, कारण चिंतेतून सोडवण्याची ताकद फक्त चिंतनात आहे. आणि हरीचं नाव कोणाच्याही मुखाला येत नाही. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला अन्न कडू आहे आणि ज्याच्या अंतकरणात पाप आहे त्याला परमार्थ कडू आहे. म्हणून सर्वांनी एकदा प्रेमानं भजन करू. आपल्या सेवा समाप्त करायचे.